कोल्हापूर शहरातील गंजिमाळ परिसरात असलेल्या जय भीम चौक ते राजाराम चौक या परिसरामध्ये काल मध्यरात्री मोठा राडा पाहायला मिळालेला आहे। सुमारे 25 ते 30 जणांच्या तरुणांच्या जमावानं या ठिकाणी अचानक हातात धारदार हत्यारे घेऊन आले आणि त्यांनी या परिसरात असलेल्या दुचाकी असतील, चारचाकी असतील यांच्यावर हल्ला चढवला। त्यामुळं एकूणच या संपूर्ण परिसरात एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं। नेमक्या आपण या ठिकाणी बघू शकताय की चारचाकी आहेत, दुचाकी आहेत, अशा गाड्यांची जोरदार तोडफोड या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या जय भीम चौक परिसरातून या वरच्या बाजून तरुणांचा हा गट या ठिकाणी हत्यारे नाचवत या ठिकाणी आलेला आहे आणि या मध्यस्थ मित्रमंडळाच्या बरोबर समोर असलेल्या सर्व गाड्या ते फोडतच त्यांनी गाड्यांवर हल्ला चढवत ते खालच्या राजाराम चौकच्या बाजूला ते पसार झालेले आहेत। नेमकं काय प्रकरण या ठिकाणी घडलेलं होतं हे इथल्या नागरिकांना देखील काही कल्पना नव्हती। मात्र 1:30 वाजण्याच्या सुमारास अचानक या तरुणांच्या जमावानं या ठिकाणी हल्ला चढवला आणि जी त्यांच्या हातात हत्यारे होती, धारदार हत्यारे, त्या हत्याऱ्यांनी त्यांनी या ठिकाणी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं या ठिकाणी मोठा तणाव जो आहे तो आता सध्या पाहायला मिळतोय। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि अधिकारी या ठिकाणी दाखल झाले आणि सध्या या प्रकरणी गुन्हा दाखल आहे। याच घटनेचा तपास सध्या सुरू आहे। मात्र या परिसरात जो रात्री राडा झाला त्यामुळं या परिसरातील नागरिकांमध्ये एक रात्री भीतीचं वातावरण जे होतं ते पाहायला मिळालं। नेमकी काय परिस्थिती होती आपण जाणून घ्या। आपल्यासोबत या परिसरातील नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। दादा, काय सांगाल, काल रात्रीच्या 1:30च्या सुमारास आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी तरुणांच्या जमावानं जो हल्ला केला, काय नेमकं घडलेलं आणि काय परिस्थिती होती? रात्री 1:30च्या सुमारास रेस्कोस नाका कमानीतून एक 30-35 मुलांचा मॉप गंजिमाच्या दिशेने आला। टिंबर मार्केट आपलं जय भीम तरुण मंडळ ते राजाराम चौक तरुण मंडळाच्या परिसरातील आल्या त्यांनी डायरेक्ट गाड्या फोडायला चालू केल्या। काही कुणाला इथं परिसरातील लोकांना काही माहीत नाही काय झाले काय नाही, आल्या डायरेक्ट प्रत्येकाच्या हातात येडके, तलवारी, परत आपलं हातोडीसारखे प्रकार असणारे त्यांच्याकडे हत्यारं होते। आल्या त्यांनी इथं बसलेल्या सर्व तरुणांच्या पण अंगावर त्यांनी हत्यारं उघडली। तरुण सगळे इथून पळून गेले हत्यार बघितल्यावर। इथल्या 2 टू व्हीलरचं नुकसान केले, 2 फोर व्हीलरचं नुकसान केले। खाली इथून डायरेक्ट राजाराम चौकापर्यंत सगळ्या त्या गाड्या फोडत गेली। आरवाच्या भाषेत शिवीगाळ देत करत दहशत माजवण्याचा प्रयत्न त्यांनी या भागात केलेला आहे। भागातील कोणताही इथलं लोकल मुलगा नव्हता, सगळी बाहेरची होती। जवाहरनगर, सुभाषनगर येथील लोकांची मुलांची नावं आपल्याला समजण्यात येत आहेत आणि 18 ते 22 वयोगटातली मुलं आहेत। या परिसरात ही जो काही दहशतीचा किंवा तो राड्याचा जो काही प्रकार घडलेला आहे त्याच्यापूर्वी या ठिकाणी आत्ता काही घटना किंवा इथल्या तरुणांची भांडणं वगैरे झालेली होती का? कधीच नाही। ह्याच्या आधी असा प्रकार कधीच आपल्या इथं घडलेला नाही। हा पहिल्यांदाच असा दहशत माजवण्याचा बाहेरून येणाऱ्या मुलांच्याकडून प्रकार घडलेला आहे। ह्याच्या आधी असा कधीच प्रकार घडलेला नाही आपल्या भागात। या संपूर्ण रात्री जो काही राडा झाला त्यामध्ये आपल्या परिसरातील किंवा जखमी कोणी झाले असं दिसले का? नाही, जखमी कोणी झालेलं नाही, कारण की जेव्हा त्यांच्याकडे हत्यार बघितल्यावर इथे सर्व जे आपले इथले परिसरातील मुले होती ती सगळी पळून गेली तिथून बघितल्यावरती आणि त्यांनी मग दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। सामान्य लोकांच्या पब्लिक प्रॉपर्टीचं भरपूर त्यांनी इथं नुकसान केलेलं आहे। कमीत कमी 15-20 गाड्यांचं नुकसान केलेलं आहे। बरं, तर एकूणच आपण पाहिलं की या परिसरामध्ये अचानक रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास ज्यावेळेला या परिसरातील नागरिक झोपेत होते अचानक त्यांनी तोडफोड चालू केलेली आहे। अनेक गाड्यांचं जे काही वाहनांचं नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आणि दहशत माजवून या परिसरामध्ये एक भीतीचं वातावरण त्यांनी निर्माण केलेलं आहे। काही तर या ठिकाणी जे मध्यस्थ तरुण मंडळाचा या ठिकाणी जो मंडळाचा कट्टा आहे त्या मंडळाच्या कट्ट्यावर काही तरुण बसलेले होते, त्यांच्यावर देखील त्यांनी हत्यारं उगारली। त्यामुळे ती तरुण देखील भीतीमुळे ते तरुण देखील या ठिकाणी पसार झाले होते। एकूणच या संपूर्ण परिसरामध्ये सध्या आत्ता देखील तणावाचं वातावरण आहे। त्यामुळं नेमक्या या प्रकार कशामुळे घडला हे लवकरच पोलीस तपासात समोर येईल। लाईव्ह मराठीसाठी सद्दाम अली, कोल्हापूर। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी, हातकणंगले। पॅनोरमा हिल्स, आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी, जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।